आत्मा नमस्ते सर्वांना. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण सर्वजण माझ्यावर विश्वास ठेवता आणि प्रत्येक सेशनला या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडण्यासाठी आपण पुन्हा एकदा नव्या शब्दांमध्ये या ऊर्जेची ओळख करून घेण्यासाठी आवर्जून हजर असता आणि मला भरभरून प्रतिसाद देता. या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी तुम्ही सुद्धा स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल करून घेता आणि तुम्ही सुद्धा माध्यम बनता इतरांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी, सकारात्मकता आणण्यासाठी. या सगळ्या कारणांकरिता मी आपलं सगळ्यांचं मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. ही ब्रह्मांडीय ऊर्जा ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी आपल्याला अनेक अनेक आपल्या आयुष्याच्या आयामामध्ये मदत करत असते. आपल्या ग्रुपमध्ये आज मागणी होती, की मॅडम भीती वाटते आणि या भीतीपासून खरोखर आम्हाला मुक्त होता येईल का? आणि म्हणून आजच्या सेशनला आपण एक विषय दिला आहे, की भीतीपासून मुक्त होण्याकरिता आपण या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीचा कशाप्रकारे उपयोग करून घेऊ शकतो. अनेक प्रकारची भीती असते. ही भीती काय असते? भीती कुठून तयार होते? भीती खरोखर आहे का? आपण येताना काय घेऊन आलेलो आहे? खरोखर खऱ्या भीती कशाच्या आहेत? जे काही आहे, या सगळ्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत आणि या भीतीपासून मुक्त होऊन मी भीतीच्या पलीकडे जाऊन कशाप्रकारे जिंकू शकतो, आनंदी आयुष्य जगू शकतो आणि आपल्या या आयुष्यामधला जे काही आपल्याला श्वास मिळालेले आहे, तो प्रत्येक श्वास आणि श्वास, प्रत्येक सेकंद आणि सेकंद मी कशाप्रकारे आनंदामध्ये चिंतामुक्त आयुष्य जगू शकतो, जगू शकते, हे आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत. त्या अगोदर अनेक लोक नव्याने आलेले आहेत. त्यांना ही ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय? हा शब्दच सुद्धा कुठेतरी नवीन आहे. तर म्हणून अगोदर आपण ही ऊर्जा म्हणजे काय? या ऊर्जेसोबत आपण कसं जोडायचं आणि काय असतं हे सगळं? आपण जे बोलत आहे, ही हे म्हणजे काय? या सगळ्या गोष्टी आपण थोड्याशा 5 मिनिटामध्ये सांगूया आणि मग आपल्या आजच्या सेशनला अगदी पूर्णतेने सुरुवात करूया. तर बघा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी. किती असा मस्त भरूड असलेला शब्द वाटतो ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी. ही ऊर्जा आम्ही रेकी शिकतो. आम्ही रेकी सेशन अटेंड करतो. रेकी आहे. अनेक लोक काही लोकांना असं वाटतं रेकी म्हणजे काय तर कुठेतरी काही जादूटोणा आहे का? काही लोकांना असं वाटते, "काय बाबा रेकी शिकताय?" अनेक लोकं माझ्याकडे शिकत असताना पहिले चोरून लपून शिकतात. किंवा अनेक लोकांना असं वाटत असते सुरुवातीला, की मी जे काही शिकत आहे, हे इतरांना माहिती पडू नये. असं होत असते. खरं सांगू, तुम्ही काही नवं शिकतच नसता. तुम्ही तेच करत असता जे तुमच्याजवळ आहे. फक्त तुमच्याकडेच असलेल्या ऊर्जेची, तुमच्याच आतमध्ये असलेल्या शक्तीची तुम्हालाच ओळख नसते. मी फक्त तुम्हाला त्या ऊर्जेसोबत, त्या शक्तीसोबत तुझ्या आतमध्ये काय-काय आहे हे दाखवून देते. तुझ्या आतमध्ये असलेली ऊर्जा केवढी सामर्थ्यवान आहे, ह्याची तुलाच जाणीव नाही. ती जाणीव फक्त या ब्रह्मांडीय ऊर्जा किंवा या रेकी या शब्दामार्फत किंवा काही प्रक्रियेमार्फत मी तेवढी तुम्हाला करून देते. बस एवढंच आपण करतो. देव माणसात आहे. तुझं आहे तुझपाशी परी तू जागा भुललाशी. माणसातला देव ओळखायला शिका. अनेक वर्षापासून आपण बघत आहे आणि हो, आपण हे सुद्धा पाहिलं आहे, रामायण पाहिलाय आपण सगळ्यांनी आणि उद्याचा दिवस तर किती महत्वाचा. श्रीराम प्रभूंची जी प्रतिष्ठा
प्रतिष्ठापना होणार आहे ना. तर या रामायणामधला हे प्रसंग आहे. भगवंत हनुमंतांना, मारुती रायांना त्यांच्या शक्तीचा विसर पडलेला होता. त्यांच्या आतमध्ये अफाट शक्ती आहे, की ते असे छोटे होऊ शकतात आणि ते मोठं रूप सुद्धा धारण करू शकतात. ह्या गोष्टीचा त्यांना विसर पडलेला होता किंवा त्यांना माहिती नव्हतं, की असं काहीतरी असते. पण जेव्हा जामवंतांनी त्यांना त्यांच्या शक्तीची ओळख करून दिली, त्यानंतर त्यांनी समुद्र पार करून सीतामाईंपर्यंत पोहोचले. मध्ये आलेल्या सगळ्या अडथळ्यांना त्यांनी पार केलं. त्यांना सूक्ष्म स्वरूपात जाता आलं आणि त्यांनाच विशाल स्वरूपात जाता आलं. बरोबर? या अशा अनेक गोष्टी म्हणजेच काय तर हनुमंताला सुद्धा त्यांच्या ऊर्जेचा विसर पडला होता. आपण काय? आपण तर साधे माणसं. सेम आपण सुद्धा आपल्या आतमध्ये असलेल्या ऊर्जेला, आपल्या आतमध्ये असलेल्या शक्तीला विसरलेलो आहोत. आपल्याच शक्तीचा, आपल्याच चैतन्याचा, आपल्याच प्राणाचा, आपल्याच प्राणशक्तीचा, आपल्याच श्वासाचा आणि आपल्याच आतमध्ये असलेल्या प्रकाशाचा आपण कशा प्रकारे उपयोग करावा स्वतःच्या आयुष्यासाठी, हे आपण विसरलेलो आहोत. या ब्रह्मांडामध्ये जे काही आहे, या ब्रह्मांडामध्ये जे काही आहे, ते सगळं एवढ्या ब्रह्मांडामध्ये आहे, हे आपल्याला एका विशिष्ट ध्यानधारणेनंतर दिसतं, समजतं. आणि हे बाहेरचं ब्रह्मांड पाहता पाहता आतमधलं ब्रह्मांड कसं बघावं, या गोष्टीचा कदाचित किंवा हे बघण्याची शक्ती आपल्या आतमध्ये आहे, याचा आपल्याला कुठेतरी विसर पडलेला आहे. त्यात आपल्या असलेल्या चैतन्यासोबत, आपल्या ऊर्जेसोबत आपली नव्याने होणारी ओळख म्हणजे या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडणे. बस, बाकी काहीच नाही. ब्रह्मांडासोबत जुडा म्हणजे काय? तर तुझ्या आतमध्ये जे आहे, जे सध्या सुरू आहे, तेच वर सुरू आहे. ज्या ऊर्जेच्या भरवशावर तू जिवंत आहेस, या ऊर्जेसोबत तू जुडलेलाच आहेस. तुम्ही जुडलेलेच आहात. फक्त आपल्याला गरज आहे, की या जुडलेल्या ऊर्जेसोबत जी ऊर्जा आता आपण घेत आहे, या ऊर्जेला आपण साक्षी भावाने म्हणजेच काय तर जाणीवपूर्वक घेणे आणि आता जो उपयोग करत आहे, याचा मोठ्या प्रमाणात उपयोग करणे बस. आता आपण जिवंत आहोत, आता आपण कामं करत आहोत, आता मी बोलत आहे. काय कशा ऊर्जेच्या भरवशावर? या प्राणशक्तीच्या भरवशावर. या प्राणाच्या भरवशावर, या ब्रह्मांडामधून जी ऊर्जा येते त्याच्या भरवशावर. पण जेव्हा मी एखाद्याला हीलिंग देते, जेव्हा मी एखाद्यासाठी प्रार्थना करते, तेव्हा मी काय करते, तर या एनर्जीचा उपयोग, ही एनर्जी या ब्रह्मांडाकडून अजून मोठ्या प्रमाणामध्ये खेचून घेण्याची टेक्निक शिकून घेते. टेक्निक शिकलेली असल्यामुळे मी ही ब्रह्मांडाकडून ऊर्जा मोठ्या प्रमाणात घेते आणि आणखी कोणाला हवी तेव्हा पुरवते. कोणालाच नव्हे, तर माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीला पुरवते. माझे नातेसंबंध असू देत, आर्थिक प्रश्न असू दे, चिंता असू दे, आरोग्य असू दे, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक. मग ते छोटंसं काम असू दे किंवा मोठं असू दे. बस स्टँडवर जायचंय मला, बस निघून जात आहे, बसची वेळ झाली आहे, तर मी कुठेतरी मला पटकन एखादं वाहन जायला मिळू देत, यासाठी मी माझ्या ऊर्जेचा उपयोग करू शकते. आणि हे काही असं कुठं जादूटोणा करून वगैरे मुळीच नाहीये. तुमच्या प्रत्येकामध्ये ही ऊर्जा आहे. फक्त तुमच्या विचारांवर काम करा. मी कसा विचार करायला हवा? मी काय बोलायला हवं? मी काय बोलायला नको? आणि फक्त इथूनच नव्हे, तर मी इथे सुद्धा काय विचार करावा? आणि जर काय विचार चुकीचेच येत असतील, तर त्या विचारांवर नियंत्रण कसं करावं?
आणि माझ्या विचारांची दिशा मी कशा प्रकारे बदलावी हे आपण शिकत असतो. आणि हे शिकल्यामुळे काय होते, तर हे शिकल्यामुळे आपल्या आतमधील सकारात्मक ऊर्जा वाढते. म्हणजेच काय, तर या सकारात्मक ऊर्जा माझ्या विचारांची दिशा वाढल्यामुळे मला काय हवं आहे त्याकडे माझं लक्ष केंद्रित होतं. आणि आपण जे विविध प्रकारच्या टेक्निक्सनी मेडिटेशन घेतो, त्याने काय होते, तर वरून येणारा प्राणशक्ती आपण अजून प्रमाणामध्ये घेतो. आपलं आरोग्य दुरुस्त करतो, आपलं मन दुरुस्त करतो, विचार दुरुस्त करतो. आणि हे सगळं झाल्यामुळे आपण स्वतःला दुरुस्त केल्यामुळे आपल्यामध्ये ती शक्ती येते, की आपण इतरांना सुद्धा अनेक गोष्टी त्यांच्या आयुष्यामधील दुरुस्त करण्यासाठी मदत करू शकू. लोकांना दुरुस्त करणे हा शब्द नाही वापरला मी, त्यांच्या समस्यांना दुरुस्त करूया. कारण हो, असं होते, "मॅडम रेकी शिकायला आलं म्हणजे माझ्या घरातले लोकं बदलतील का? त्यांच्यामध्ये बदल होईल का?" अरे नाही, आपण या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलो आहे, तर बदल कोणामध्ये होणार? आपल्यामध्ये. जो शिकत आहे. रेकी कोण शिकत आहे? मी. मग बदलणार कोण? मी. मग घरामधले लोकं जर तसेच राहिले किंवा त्यांनी मला तसाच त्रास दिला, खरंच घरातले लोकं त्रास देत नसतात. हे आहे ना, रेकी शिकल्यानंतर समजते. चुकते काय? तो माझा विचार. मी जो विचार करणार तेच माझ्या आयुष्यामध्ये घडणार. आणि जे माझ्या आयुष्यात घडलं आहे आजपर्यंत, ते सगळं माझ्या विचारांनी घडलं आहे. हे या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्याने आपल्याला समजतं. आणि आपल्यामध्ये ती क्षमता येते, की माझ्या आयुष्यामध्ये काय घडावं? माझ्या आयुष्यामध्ये छान-छान घडावं, छान-छान घडावं असं जर मला वाटत असेल, तर मला बदलावं लागेल. आणि ती बदल बदल घडवून आणण्याची क्षमता ही ऊर्जा आपल्यामध्ये देते. आणि मग एका वेळेस असं वाटते, मॅडम आजूबाजूचे लोकं सगळे बरोबर होते. किंवा ते जसे आहेत तसे आहेत. आय एक्सेप्ट. मी त्यांना स्वीकारते. आणि जसा आपल्या मनामधून लोकांचा स्वीकार होतो, जसे आहेत तसे, आपोआप आपले जे व्हायब्रेशन जातात, ते सुद्धा आपल्यासोबत खूप छान वागायला लागतात. आणि मग अनेक वेळा अनेक जण सांगतात, "मॅडम, कोणीच वाईट नव्हतं. सगळेच योग्य होते. फक्त बघण्याची दिशा बदलली आहे." आणि ही बघण्याची दिशा जी बदलली आहे ना, तर हे बघण्याची दिशा आणि माझ्या विचारांवर स्थिरत्व आणलं आहे या ऊर्जेच्या सहाय्याने. अशा प्रकारे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या ऊर्जेचा उपयोग होतो. अशा प्रकारे माझ्याच चैतन्याचा, माझ्याच आतल्या ऊर्जेचा मला पुन्हा नव्याने होणारी ओळख म्हणजे रेकी. आता एक बघूया आपण, मग ही ऊर्जा आपण अगोदर वापरत नव्हतो का? बिलकुल वापरायचो. आपण जिवंत आहे म्हणजे आपण या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या भरवशावरच आहे. पहिली एक गोष्ट. आपण सगळेजण बसलेलो आहोत. आहे ना? सोबतच. कधी आपल्याला कुठं लागलं-बिगलं तर आपण सपोज मला जर हाताला लागलं, तर मी कुठेतरी एका हाताने दुसरा हात दाबून धरते. बरोबर? सेम आपण हेच करतो. या हातामधील ऊर्जा या जागेला देतो, जेथे वेदना झाल्या आहेत. अनेक वेळा असं झालंय, की छोट्या-मोठ्या आजारांमध्ये आपण नाही डॉक्टरकडे गेलो, तरीही आपण दुरुस्त होतो. कारण आपलं शरीर स्वतः स्वतःला हील करत असतं. म्हणजेच काय दुरुस्त करत असतो. हीलिंग म्हणजे काय दुरुस्त करणे, उपचार करणे. लहान बाळ पडलं वगैरे, की त्याला कुठे लागलं, की आईजवळ येतं. आपण काय करायचो? असं करायचो. आपल्याला काय वाटायचं? की आपल्या बाळाला गंमतच लागलाय. गंमतच हे करते आणि गंमतच आपण त्याला केलं की ती दुरुस्त होते. नाही, त्याच्या मानाने त्याला लागलेलंच असायचं. आपण जेव्हा आई आणि प्रेमाच्या भावनेनी किती आईच्या मनामध्ये कृतज्ञता असते त्या बाळाबद्दल, किती प्रेम असतं आपल्या बाळाबद्दल. तेव्हा आपण त्याला असं करतो ना, तेव्हा एनर्जीचा सोर्स मोठ्या प्रमाणात जातो आणि खरोखर त्याच्या वेदना कमी होतात. आणि आपल्याला काय वाटते माहिती आहे काय? फक्त आहे ना, याच्याकडे आपण बघावं, याला आपण अजून महत्त्व द्यावं, याकरिता हे बाळ माझ्याकडे येतं असं लागलं, की हो इथं लागलं, तिथं लागलं. तसं नव्हतं ते. तर आपण आपल्या ऊर्जेचा वापर करत होतो. आपलंच आपल्याला माहिती नव्हतं. अशा प्रकारे. मग नातेसंबंध सुधारण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग कसा काय होतो? हे तर मग आरोग्यासाठी आहे उपचार पद्धती.
बरोबर ना? मग नात्यामध्ये सुधार कसा होतो? काही नात्यामध्ये सुधार होण्यामागे शास्त्रोक्त कारण असं आहे, जेव्हा आपण मेडिटेशन करतो जेव्हा आपण मेडिटेशन करतो, तेव्हा जी एक टेक्नॉलॉजी आपण इथं वापरली आहे, ज्या टेक्निकचा वापर आपण करतो, त्यामुळे आपलं आरोग्य, आपला सबकॉन्शियस माइंड, आपलं मन, विचार म्हणूया आपण त्याला, यामध्ये आहे ना, एक संतुलन येतं. म्हणजे ते जे सगळ्या गोष्टी तयार केलेल्या आहेत, त्या अशा प्रकारे आहेत, की कुठेतरी आपल्या आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल. आपल्या विचारांवर सकारात्मक परिणाम होईल आणि मला काय हवं आहे या अनेक गोष्टींकडे माझं लक्ष केंद्रित होईल. आणि ते तिन्ही गोष्टींचा जेव्हा संगम एक होतो, याचा समन्वय साधला जातो, तेव्हा तेव्हा माझ्या आतल्या अनेक ज्या ऊर्जा असतात नकारात्मक, त्या हळू-हळू, हळू किंवा फास्ट निघून जातात आणि काय होते, माझी क्लीनिंग होते. माझी याचा अर्थ काय? जो रेकी शिकत आहे त्याची, जो या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळत आहे त्याची, जो ध्यानधारणा करत आहे त्याची, याला काही म्हणा तुम्ही. जो या प्रकाशासोबत जुळत आहे त्याची. या प्रत्येक व्यक्तीची ही क्लीनिंग होते. विचारांची, शरीराची म्हणजे सगळे टॉक्सिन्स निघून जातात. सगळ्या नकारात्मक ऊर्जा निघून जातात आणि जसं-जसं बाहेर निघून जाते, जसं-जसं बाहेर निघून जाते, तसं-तसं आतमध्ये काय राहते? स्वच्छता राहते असं म्हणूया आपण. बरोबर आहे. नकारात्मक विचारांची घाण बाहेर निघून जाते आणि स्वच्छ, छान आतमध्ये राहते आणि जेव्हा ते छान आतमध्ये असते ना, तेव्हा काय होते, तर त्या छानला छान गोष्टी दिसायला लागतात आणि आपला बघायचा दृष्टिकोन छान होतो. तुम्ही छान झाल्यामुळे तुमचे व्हायब्रेशन छान होतात. तुमचे व्हायब्रेशन जसे-जसे छान होतात, तसे-तसे तुमच्याकडून जाणाऱ्या भावना तशाच जातात सगळ्यांसाठी. तुम्ही नाही कोणाला असं मनातल्या मनात असं-असं काही म्हणत. तुम्ही मनातल्या मनामध्ये कोणाला शिव्या नाही देत. तुम्ही मनातल्या मनामध्ये कोणाबद्दल तक्रार कमी करता आणि जर एखादी गोष्ट आलीही मनामध्ये, तर तुम्ही त्या भावनांमधून, नकारात्मक भावनांमधून त्वरित बाहेर निघता. बरोबर. बघा माणूस आहे, नकारात्मक विचार येणारच नाही असं कुठं आहे? येऊ शकतो ना. पण या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यामुळे काय होते, तर या नकारात्मक भावना आपल्या आतमध्ये आल्याही, तरीही त्या विचारांपासून मला किती वेळामध्ये बाहेर निघावं, हा मनावरचा जो ताबा आहे, तो आपल्याला मिळतो. आता मन इथंच म्हणते मी, मन इथंच असेल असं नाही, मन कुठेही आहे. हां, आपल्या शरीरामध्ये सर्वीकडे मन आहे. मन कुठे आहे हे कोणाला सांगता नाही आलं. आहे ना, माझं मन मला म्हणालं. ते कुठे आहे हे समजलं नाही. पण आपण असं म्हणूया, की नकारात्मक विचार किती वेळ करावे, हा माझ्या विचारांचा आणि त्या भावनेमध्ये किती काळ राहावं, त्या सगळ्या गोष्टींवर माझा ताबा येतो. माझा म्हणजे जो रेकी शिकतो त्या व्यक्तीचा. बरोबर. नाहीतर अनेकांना वाटेल मॅडमचा ताबा येईल आपल्या मनावर. मुळीच नाही. तुमचाच तुमच्या विचारांवर. किती वेळ दुःखी राहायचं एखाद्या गोष्टीचं दुःख झालं तर? किती वेळ दुःखी राहायचं हे तुम्ही तुमचं ठरवसाल आणि त्या लेव्हलपर्यंत जाणं म्हणजेच स्वतःच्या विचारांचा आणि मनाचा ताबा घेणं, समन्वय घडवून आणणं. हे सगळं या ऊर्जेमार्फत होतं. फक्त करावं लागतं. एका दिवसात होईल का खरं सांगा एवढं मोठं काम मग? 5 दिवस मेडिटेशन करा आणि तुम्हाला नखशिखांत बदलून जासाल. नाही होणार आहे तसं. आणि मी असा शब्द पण देणार नाही कोणालाच. मुळीच नाही. तुम्हाला जर का तुमच्या स्वतःवर मेहनत घ्यायची तयारी असेल, तर नक्कीच जुडा या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आणि ही निरंतर घडणारी प्रक्रिया आहे. एका दिवसात होत नाही. पण एवढं पुन्हा सांगते, ज्या दिवसपासून सुरुवात करूया ना, त्या क्षणापासून आपल्यामध्ये बदल व्हायला, पण आपल्यामध्ये या ऊर्जेचा सोर्स यायला सुरुवात होणार त्या क्षणापासून. मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात होणार. आता आपण जो घेत आहे, त्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये सोर्स सोबत आपण कनेक्ट होऊया आणि हा सोर्स आपल्याला खूप काही देत राहील.
त्या क्षणापासून, त्या दिवसपासून तुम्ही स्वतःला आहे त्यापेक्षा वेगळ्या प्रकारे सिद्ध करायला सुरुवात करसाल. आणि हा जो माझ्या आरोग्याचा आहे, माझ्या नातेसंबंधाचा आहे, मला भीतीमधून बाहेर निघायचं आहे, मला माझी आर्थिक प्रगती करायची आहे, हा जो टप्पा आहे, हा जवळ-जवळ 1.5 ते 2 महिन्याचा आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होणार एवढा मात्र शब्द आहे तुम्हाला. नक्कीच होणारच. आज तुमचे नातेसंबंध जसे आहेत, त्यापेक्षा तुमचे नातेसंबंध पुढच्या 1.5 महिन्यामध्ये बदललेले असणार 45 दिवसामध्ये. त्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. आज तुम्ही आज तुम्ही जसे दिसत आहात आज तुम्ही जसे दिसत आहात, तुमच्या चेहऱ्यावर कुठे चिंता आहे का? जे काही आहे का? तर या सगळ्या गोष्टीमध्ये तुमच्या दिसण्यामध्ये, तुमच्या असण्यामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या सुंदरतेमध्ये आज आहे त्यापेक्षा 1.5 महिन्यामध्ये खूप बदल झालेला असेल. काढून घ्या तुमचा सेल्फी. आजच काढून घ्या. आताच काढून घ्या. आणि 1.5 महिन्यामध्ये जर बदल झाला नाही, वापस घ्या माझी फी. माझ्याकडून फी. पण कमिटमेंट ती कमिटमेंट. नियमित मेडिटेशन करावं लागेल. मी सांगितलेलं तेवढं. बस काही नाही स्वतःला 40 मिनिटं द्यायचे दररोज 30 ते 40 बस. त्यापेक्षा जास्त काही नकोय. आणि आर्थिकते संदर्भामध्ये सुद्धा जसं तुम्ही रेकी थर्डला जाता, तसं खरोखर तुमचं बेस पक्का होतो. हे सगळं जे काही आहे ना, हे जे सगळं बोललं जातं, हे काय आहे तर आपल्या शरीराच्या आतमध्ये. आपलं हे शरीर आहे आणि आपल्याला न दिसणारे पण असणारे जे आपल्याला फील करता येतात, अनुभवता येतात असे चक्र आहेत प्रत्येकाच्या शरीरामध्ये. आपण याला चक्र म्हणतो. बरोबर? प्रत्येक चक्र. आरोग्यशास्त्र याला ग्रंथी म्हणतं. बरोबर? ग्रंथी म्हणतं. सेम तेच पॉइंट आहेत. तेच पॉइंट आहेत जे चक्रांचे आहेत. शा आपलं आरोग्यशास्त्र त्याला ग्रंथी म्हणतं. मग प्रत्येक ग्रंथीचं कार्य योग्य करण्याचं कार्य या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलो आपण, की व्यवस्थित होत राहतं. जसं आता सोपी सगळ्यांना माहिती आहे ती थायरॉइड ग्रंथी. बरोबर? अनेक जणांना थायरॉइड होतं. ही ग्रंथी सगळ्यांना माहिती आहे. सर्वसामान्यांना पण माहिती आहे. थ्रोट चक्र इथं याला थ्रोट म्हणतात आणि बाबा थायरॉइड होतो म्हणजे इथली ग्रंथी काहीतरी बिघडली जाते, असं काहीतरी. सेम प्रत्येक चक्राजवळ एक-एक ग्रंथी असते आणि त्या ग्रंथीचं कार्य म्हणजेच त्या चक्रांचं कार्य. आणि चक्र बॅलन्स केल्यामुळे बॅलन्स करणं म्हणजे काय आता पुन्हा? तर जेव्हा एखादं ते चक्र आहे, ते चक्र आहे, त्या चक्राला विशिष्ट डायमीटर्स असतो, त्या चक्राला विशिष्ट आकार असतो आणि जसं प्रत्येकाला आभामंडळ आहे, ऑरा आहे, तसंच त्या प्रत्येक चक्राला सुद्धा त्याचा ऑरा आहे. ऑरा म्हणजेच आभामंडळ. म्हणजेच काय? तर त्याची एनर्जी आहे तेवढी. सोपी भाषेत सांगू, एनर्जी त्याचे व्हायब्रेशन्स जातात तेवढे. समजलं? आणखी सोपी भाषेमध्ये एखादी गोष्ट आहे, तर तिचे स्पंदनं कुठपर्यंत जातात? ते स्पंदनं असतात ठरलेले. तर ते तेवढ्या प्रमाणामध्ये प्रत्येक शरीराच्या भागामध्ये काम करत असतात. मग हे आहे तेवढी त्याची ठरलेली साईज आहे, तर ओके आहे. ठरलेल्या साईजपेक्षा कमी होतात, तरीही चुकीचे आहेत आणि ठरलेल्या साईजपेक्षा मोठे होतात, तरीही चुकीचे आहे. आणि आपण जसं जन्माला आलो होतो, तसं आपलं प्रत्येकाचं चक्र एकदम बॅलन्स होतं. मग झालं काय? बिघाड कुठे झाला? बिघाड असा झाला, जसं आपण या समाजामध्ये वावरायला लागलो, समाज वाईट नाहीये, पण आपण या समाजामधल्या कधी नकारात्मक गोष्टी घ्यायला लागलो, कधी वादाकडे लक्ष द्यायला लागलो, कधी रागाकडे द्यायला लागलो, अनेक साऱ्या चुकीच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला लागलो. आपली नजर तेथे जायला लागली आणि ते व्हायब्रेशन आपण आपल्या अंतर्मनामध्ये, आपल्या माइंडमध्ये, कॉन्शियस माइंडमध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये, अनकॉन्शियस माइंडमध्ये घेत राहिलो आणि म्हणून आपल्या चक्रांची दशा बिघडली.
मग एखाद्या वेळेस असं होते की माझी आहे ना मॅडम अनेक वर्षापासून आर्थिक प्रगतीच होत नाहीये. मी एखादं काम करायला जातो, ते होतच नाही पूर्ण आणि घरामधले पण मग काय म्हणतात, "तुला ते जमणार नाही, तर राहू दे." अनेक जणांचा अनुभव आहे. आता नेमके काल मी एक कार्ड काढले. खरंच व्यक्ती सक्सेस आहे. बिचारा खूप मेहनत करतोय. पण काय होते, घरचे म्हणतात, "तुला नाही जमणार ते. कारण तू आजपर्यंत काही करूनच तर नाही दाखवलं." मग बघा, खरं आहे. नाही करून दाखवलं. पण आपणही व्हायब्रेशन चुकीचे देत आहोत ना त्या व्यक्तीला. तू करून दाखवू शकशील आणि बघूया ना, खरंच त्या व्यक्तीमध्ये दोष आहे का? जेव्हा आपण या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळतो, जेव्हा आपण रेकी सोबत जुळतो, तेव्हा आपण एक गोष्ट मात्र प्रामुख्याने समजून घेतो. काय माहितीये? व्यक्ती कोणताच वाईट नाहीये. या जगातली कुठलीच व्यक्ती वाईट नाहीये. आज रोजी जर त्या एखाद्या व्यक्तीसोबत वाईट काही होत आहे किंवा आज रोजी जर ती एखादी व्यक्ती वाईट वागत आहे किंवा ती अनसक्सेस होत आहे किंवा तिच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे, तर प्रॉब्लेम त्या व्यक्तीमध्ये नाहीये. प्रॉब्लेम आहे, की आज रोजी त्या व्यक्तीचे कुठले चक्र बिघडलेले आहेत हे आपल्याला समजत नाही आणि त्याप्रमाणे त्यांनी काय स्वतःमध्ये बदल करावा आणि कसं वागावं हे हे दुरुस्त कसं करावं हे त्याला समजत नाही. जेव्हा चक्र बॅलन्स असतात, तेव्हा आपोआपच आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये, आपल्या यशामध्ये आपल्याला वाढ झाल्याचं दिसून येतं. आणि मग खरंच आहे मॅडम, मी आहे ना रेकीला आले 3rd डिग्रीला आणि मला ना नवीन संधी मिळाली. मॅडम मला आहे ना आता बोलता येत आहे. अनेकांचं वरच्याच चक्रांमध्ये प्रॉब्लेम असेल तर, मॅडम आता मी लोकांना कन्व्हिन्स करू शकते. तर ते कशामुळे? तर ते आपल्या चक्रांप्रती आपण जागृत झालो आणि त्या चक्रांनी त्याचं काम योग्य प्रकारे सुरू केलं. सगळी मशिनरी योग्य वेगामध्ये धावायला लागली आहे. चक्रांचं वेग सुद्धा असतो चक्रांना हां. चक्र फिरत असतात आपले. चक्र हा शब्द आहे. मग चक्र शांत कसं राहणार? बरोबर ना? प्रत्येक चक्र नेहमी स्वतः स्वतःचं क्लीन करत असतं. स्वतःला क्लीन करत असतं आणि स्वतःला एनर्जी घेत असतं. पण आपल्याला ते जाणवत नाही. जेव्हा आपण रेकीसोबत जुळतो, तेव्हा ते खरंच आपल्याला सहजतेने जाणवायला लागतं. बस असंच होतं. काहीच नाहीये दुसरं. दुसरी जादू तर मुळीच नाही. जे काही आहे ते अध्यात्मशास्त्र आणि विज्ञान याचा समन्वय आहे. आणि या समन्वयामुळे आपोआप आरोग्यामध्ये सुधार होतो आणि जे मेडिटेशन आणि ज्या अफर्मेशन आहेत, त्यामुळे विचारांवर काम होतं आणि विचारांवर म्हणजेच मानसिकतेवर काम होतं आणि म्हणून सगळ्या आयामामध्ये बदल झाल्याचं वाटतं. मी तयार केलेला अभ्यास हा वेगळ्या पद्धतीने तयार केलेला असल्यामुळे खरंच आतापर्यंत अपयश आलं किंवा एखाद्याला फरक पडला नाही किंवा खरंच मॅडम फी परत द्या. असं आतापर्यंत झालं नाही आणि होणारही नाही मला पूर्ण विश्वास आहे. तर अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा. मला वाटते नक्कीच आता सगळ्यांना समजलं असेल रेकी म्हणजे काय. खरं सांगू का? रेकी म्हणजे काय हे शब्दात सांगताच येत नाही. नाहीच सांगता येत. ही सगळी अनुभवण्याची गोष्ट आहे. कसं चक्र आहे, कसं फिरते आहे, कसं मेडिटेशन होते आहे, खरोखर ऊर्जा आतमध्ये येते का? आणि असे हात केल्यामुळे समोरच्याचं एखाद्या गोष्टीचं दुखणं थांबते का? खरंच आहे ना, कल्पनेच्या पलीकडचं अनेक लोकांसाठी. तर मी कोणाला तरी बोलायची संधी देईल आता हां, 1 मिनिट. तर आपण ना खरोखर असं काही होते का? हे बघूया. आता आणि हॅलो, नेमकं नेमकं 2nd डिग्रीमध्ये आलेल्या येतो का मॅडम आवाज? बोला प्रीती. कारण मी ज्यावेळेस मी तुमचं अटोनमेंट घेतलं होतं बघा पहिलं, आठवतं का तुम्हाला? हो. माझी खूप पाठ दुखत होती त्यावेळेस. म्हणजे अटोनमेंटच्या दिवशी पण दुखत होती हं, आणि नंतर मी पहिलं पूर्ण मेडिटेशन केलं ना आपलं पहिल्या डिग्रीचं, हं. तोपर्यंत माझी पूर्ण पाठ दुखत होती. आता 8 दिवस झाले माझी पाठ दुखणं बंद झाली आणि पाय पण दुखणं बंद झाले. म्हणजे 2nd डिग्रीला जशी गेली ना, तेव्हापासून पूर्ण बंद झाली. छान. काल आपण नेमकं आता थँक्यू, 2nd डिग्रीला थँक्यू. पदार्पणच केलेलं आहे. बरोबर आहे ना प्रीती? मला वाटतं काल आपण काहीतरी लाईव्ह एक सेशन घेतलं.
इकडनं तुम्ही तुमच्या किती आईला लांब राहतात? आई किती लांब राहते? 150 किलोमीटर धुळ्याला. काय आहे कालचा धुळ्याला अनुभव? असते आई. कालचा अनुभव काय आहे? अ, हा तर मी आईला इकडून अफर्मेशन देत होती ना, की तुझे विचार पूर्ण शांत झालेले, आवाज वाढवा तुझी पूर्ण थोडासा किंवा चिंता माईक जवळ घ्या. मोकळी. तर तिला म्हणजे नंतर आपण ज्यावेळेस फोन केला ना, त्यावेळेस म्हणे मला एक सुद्धा विचार आला नाही म्हणे माझ्या डोक्यामध्ये, एकही विचार आला नाही. आणि पूर्ण असं शांत वाटत होतं आणि हाताला तिला असं म्हणजे आपण म्हणतो ना व्हायब्रेशन जाणवले तिला. हात असे जड झाले तिचे आणि हाताची बोट सुद्धा तिचे असे जड झाले होते. तिला म्हणजे आणि ती म्हणजे ती घेण्याच्या भावामध्ये जास्त होती ना, त्याच्यामुळे तिला खूप छान वाटलं. म्हणजे नंतर पण आमचा फोन झाला ना, तर ती तेच सांगत होती. खूप छान वाटलं म्हणजे एकदम फ्रेश वाटून राहिलं म्हणजे मला आता एकदम छान वाटतं. खूप छान अनुभव आला. मस्त. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू प्रीती. खरं तर काल पहिल्यांदाच प्रीतीने डिस्टन्स रेकी देण्याचा प्रयत्न केला. प्रीतीने म्हणजे ग्रुपमध्येच काल शिकवलं ते. तर आता ह्या योगायोगानं हजर होत्या म्हणून त्यांना म्हटलं की सांगा. असं असतं जेव्हा आपण डिस्टन्स रेकी बघा बरं मग किती दिवस झाले? जास्तीत जास्त 10 दिवस, 12-15 दिवस झाले असतील हो, त्या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडून. बरोबर ना प्रीती? हो, हो. 10 हां. दिवस. आणि 10 दिवस. म्हणजे सेकंड केलं. सेकंड डिग्रीला आले. आणि हं, आताच हं. आपण दूरस्थ रेखी अ, म्हणजे डिस्टन्स रेखी देऊन समोरच्या व्यक्तीला आनंद देऊ शकतो. आपण त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कुठेतरी शांतता, विचारांची कमी, बरोबर आहे, हो. मनःशांती याकरिता यांनी यांच्या आईला रेखी दिली. तर त्यांना तसं छान जाणवलं. असे व्हायब्रेशन्स छान होत असतात. आणि अशा प्रकारे एनर्जी काम करते. आपल्याला असं वाटते, मग आता हे कसं सांगणार? हे कसं शिकवणार रेकीमध्ये? बरोबर ना? ह्या सगळ्या गोष्टी अनुभवण्याच्या असतात. हे शब्दांमध्ये नाही व्यक्त करता येत. कोणालाच नाही करता येत. अजून मी सुरेखाला विचारेल. सुरेखा, काल तुम्ही होत्या ना सेशनला? माईक जवळ घेऊन सांगा थोडंसं. ऍक्च्युली रेकीमुळे माझी रिकव्हरी फास्ट झाली. जे थ्रोटला इन्फेक्शन झालं होतं ते तसं म्हणजे सिव्हिअर कंडिशनच होती. माईक जवळ. हॅलो, बोला. आता येतोय? हो. मला काही दिवसांपूर्वी सिव्हिअर थ्रोट इन्फेक्शन झालेलं, तर तसं सिव्हिअर डेंजरस कंडिशन होती. पण रेकीमुळे ते थोडक्यात निभावलं आणि फंगल इन्फेक्शन गेलं म्हणजे. आणि आता थोडं इन्फ्लमेशन आहे, पण ते रेकीमुळे फास्ट रिकव्हरी झाली. ओके. हे माहिती नव्हतं. फंगल इन्फेक्शनचं आम्हालाही माहिती नव्हतं. आणि एक विचारायचं आहे सुरेखा, काल रात्री तुम्ही लाईव्ह हे डिस्टन्स रेकी दिली. सॉरी. आपण जेव्हा लाईव्ह सेशन घेतलं तेव्हा डिस्टन्स रेकी दिली. हा म्हणजे ती माझी रूममेटच होती, फ्रेंड. हं. तिला म्हणजे अनइझी फील होत होतं. पण जेव्हा मी तिला रेकी दिली तेव्हा थोडंसं बरं वाटलं तिला. ओके. छान. नक्कीच. अगदी पहिलाच प्रयोग पहिल्यांदाच आपण करून पाहिलं आणि त्या व्यक्तीमध्ये थोडा जरी बदल झाला तरी मनाला आपल्याला खरंच खूप छान वाटते. आहे ना? आणि मला जेव्हा ऍक्च्युली कोण पर्सन मिळतच नव्हता. मी तिला विचारलं पण नव्हतं, कारण मला माहिती ती रेडी नाही होणार. पण कोणच मिळत नव्हतं म्हणून मी जस्ट त्यांना विचारलं रेडी होणार का? तर त्या इझिली रेडी झाल्या म्हणजे हे व्हायला, पेशंट बनायला. ते एक अजून प्लस पॉइंट. हो, की पेशंट बनायला तयार झाल्यात. शब्द किती छान वापरला. पेशंट बनायला तयार झाल्यात. खरं तर त्या पेशंट होत्याच. पण रेकी हा हवी पण आहे. मला माहिती होतं त्या रेडी नाही होणार, कारण नेचर माहिती असतं ना आपल्याला. हं, पण हं. इझिली एका शब्दात रेडी झाल्या. छान. थँक यू सुरेखा. थँक यू. नक्कीच आपली तब्येत लवकरात लवकर कव्हर होईल. आनंदी आनंद सर्वीकडे असणार आहे. आनंदी आनंदच आहे. आता तेव्हापासून म्हणजे मी असं नाही टेन्शन घेत कुठच्याच गोष्टीचं. विचारांमध्ये, मानसिकतेमध्ये खरोखर फरक होतो आपल्या. होतो ना? होतो, कारण आता मला जॉईनिंगला डिले झाला ऍक्च्युली ऑफिसमुळे. एरवी जर मी नॉर्मल ह्याच्यात असते तर थोडं आपलं होतं, का नाही. आता मी म्हटलं जाऊ दे, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं.
असं समजून पुढे. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. ही विचारांची जी सकारात्मकता म्हणूया, ही जी विचारांची एक विचार आणि माझी कृती या दोन्ही गोष्टीमध्ये संगम जो चांगल्या प्रकारे होतो, तो या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यामुळे होतो. आणि आवर्जून पुन्हा अनिल सर, तुमच्या तब्येतीविषयी सांगा सगळ्यांना. आपल्या ग्रँडमास्टर्स आहेत हां. आणि ग्रँडमास्टर्सला बोलू न देणं म्हणजे कसं ते बरं नाही वाटत. आत्मा नमस्ते सर. सर्वांना आत्मा नमस्ते. सर्वांना आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. हा. तर रेकीमध्ये एकदा आल्यानंतर आपला पॉझिटिव्हनेस वाढलाय सर मॅडम. म्हणजे पॉझिटिव्ह विचार करण्याची क्षमता आपली वाढते. आणि ठीक आहे बा, एखादी गोष्ट झाली तर ती आपण समजून घेतो. आणि म्हणजे क्षमा वगैरे या गोष्टींचा खूपच म्हणजे छान आपल्या याच्यावर परिणाम होतो. आणि सांगायचं झालं तर मला पण तसा मणक्याचा त्रास वाढत होता अगोदर. आता तो विसरल्यासारखाच झाला, म्हणजे आता नाहीच आहे. तो एक चांगला परिणाम आढळतो. आणि रेकीचं वैशिष्ट्य सांगितलंय ते एकदा माझे इलेक्शनला मशीन बंद पडलेली होती अगदी सकाळी सकाळी, मी झोनल ऑफिसर असताना. परंतु रेकी दिल्यानंतर म्हणजे बरेच तहसीलदार वगैरे सर्वांचे फोन झाले होते ऐनवेळी बंद पडल्यामुळे. आणि तिथं स्पेशल तलाठी दुरुस्त म्हणजे ते मशीन जॉईनला असताना सुद्धा ते लवकर होईना. पण एकदा मनातल्या मनात रेकी दिली आणि खरंच आश्चर्यकारक मशीन चालू झालं. असे बरेचसे छोटे मोठे अनुभव आपल्याला रेकीमध्ये आल्यानंतर यायला सुरुवात होती. आणि खरंच खूप छान आहे. आपण सगळे त्याचा लाभ घेतात. आणि मॅडमची मेन म्हणजे सांगण्याची किंवा ती आपण निरूपण करण्याची जी पद्धत आहे ती अगदी समजण्यासारखी आहे. त्यामुळे लाभ घेतला तर आपल्याला जीवनात पण एक चांगले अनुभव यायला सुरुवात होती. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. आपण सगळेजण अनेक जण खरं माझ्यापेक्षा मोठे पण असतात, पण ते खरंच एक मान देऊन एक शिकण्याच्या भूमिकेमध्ये येऊन खरोखर शिकून घेतात. मनापासून धन्यवाद सगळ्यांना. तर थँक्यू. अशा प्रकारे आयुष्याच्या प्रत्येक आयामावर मग ते नातेसंबंध असो, मग तो आरोग्य असो, मग ती मानसिकता असो, काय 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 सगळं 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 आपण या एनर्जीच्या माध्यमातून घडवून आणू शकतो. एखादी वस्तू हरवली काय? सापडत नाहीये का? कुठे ठेवली? आठवतच नाही. विसर पडलाय. तर विसर पडलेल्या गोष्टी, विसर पडलेले पासवर्ड आपोआप आपल्याला स्मरणात येण्यासाठी ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला मदत करते. अजून जर विचार केला आपण तर कधी कधी असं होतं, स्वतःच नव्हे तर इतर लोक, जेव्हा घरातील काही लोक किंवा बाहेर काही एखाद्या ठिकाणी लोक त्यांच्या बुद्धीचा चुकीचा वापर करत असतात. कुठं दंगल घडवून आणणे, कुठं काही असं 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 असं. तर आपण एका ग्रुपच्या माध्यमातून अशी सुद्धा एनर्जी देऊ शकतो की या लोकांची सतत विवेक बुद्धी जागृत झालेली आहे. काय योग्य काय अयोग्य हे समजण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आलेली आहे. आणि खरोखर तुम्ही आश्चर्यकारकरित्या बदल बघसाल. जेव्हा अनुभव येतात ना तेव्हाच माणूस बोलतो. आता ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जे बोलतो ना हे सगळं अनुभवातून आहे. आम्ही दिली आहे. जेव्हा खूप सारं भांडण चालू आहे, मोठं भांडण चालू आहे, ते थांबतच नाहीये. घंटा झाले, 1 तास झाले, ते थांबतच नाहीये. आपल्याला कुठेतरी वाईट वाटायला लागलाय. एनर्जी देऊ दे. पुढच्या 5 मिनिटामध्ये खरोखर सगळे शांत. आणि हे केव्हा होते माहितीये का? हे तेव्हा होते जेव्हा तुम्ही आतून स्वच्छ होता. मी जे तुम्हाला बोलली, आतून स्वच्छ होणं म्हणजे काय? तर तुमच्या विचार, तुमच्या भावना लोकांप्रती खरोखर चांगल्या असल्या, तुमच्यामधून किती कृतज्ञता जाते. खरंच माफ केलंय का तुम्ही लोकांना? ह्या सगळ्या मधून आपली क्लिनिंग होते. आपली क्लिनिंग झाल्यानंतर आपल्या येणाऱ्या एनर्जीचा सोर्स वाढतो आणि तो वाढल्यामुळे आपण समोरच्याला तेवढी एनर्जी पुरवू शकतो की जेथे सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. आणि पुन्हा मला माहितीये की आपल्याला आज
भीतीवर सेशन घ्यायचं आहे. पण त्याहीपेक्षा अगोदर एक सांगते, कधीही कोणाचं कुठेही वाईट करण्यासाठी एनर्जी मदत करत नाही. आता मग एनर्जीला सर्व कळते. आता बरेच जण काय म्हणतात, एनर्जीला सर्व कळते. एनर्जीला सर्व कळते यामागे पण सायन्स आहे. सायन्स असं आहे की जेव्हा केव्हा तुम्हाला इतरांना तुम्ही एखादी गोष्ट दुसऱ्याच्या तोट्याची करायची इच्छिता, तेव्हा आपोआपच तुमचं जे आभा मंडळ आहे ते संकुचित होते. आणि ते संकुचित झाल्यामुळे येणारा जो सोर्स आहे एनर्जीचा, तो तेवढ्या प्रमाणात तुम्हाला येतच नाही. आणि तुमच्याकडून ते काम होतच नाही. म्हणून रेकी हिलर कधीही चुकीचं काम करत नाही आणि करू शकत नाही. कारण चुकीच्या कामासाठी एनर्जी मदत करत नाही. हे तेवढं सत्य. तर नक्कीच आता या एनर्जी बद्दल सगळ्यांना समजलं असेल. काही नवीन लोकांपैकी कोणाचा काही प्रश्न असेल तर मला त्वरित विचारू शकता आणि मग मी भीतीच्या सेशनकडे जाते. कोणाचा काही प्रश्न? हँड राईज करा. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा, असं म्हणतात ना. आता ऑनलाईनला आपण सगळे बसलेले आहोत. हे सगळे आपण साधू संतच आहोत ना. संत म्हणजे काय? जो सतसंगतीमध्ये आहे, चांगल्या विचारांमध्ये आहे. बरोबर ना. सेम जी एनर्जी संतांची आहे तीच एनर्जी या संतांची आहे. आपोआपच तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा ऑरा क्लीन व्हायला लागतो. बघा, व्हिडिओ सुरू ठेवा, तुम्हाला कळतील गोष्टी. जेव्हा ग्रँड मास्टर्स असतात त्यांच्या नजरेमधून सुद्धा रेखी वाहते. हे जे शब्द आहेत ना, हे शेवटी जेव्हा एखादी व्यक्ती ग्रँड मास्टर होते ना, त्या खूप अनुभव सांगतात मग नंतर. असं होते. कोणीच हँड केलेला नाहीये. त्यामुळे आता आपण काय करूया, तर आता आपण पुढच्या आपल्या टप्प्याला सुरुवात करूया. आपण सगळ्यांनी रेकी म्हणजे काय हे ऐकून घेतलं आणि खरोखर सगळ्यांनी समजून घेतलं. कोणालाच क्युरी नाही याचाच अर्थ मी खरंच मनापासून आणि छान समजून सांगितलं तुम्हाला. तर ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी याबद्दल आपण कितीही वेळ कितीही कसंही भरभरून बोललो ना, तर बोलतच राहावंसं अशी ही ऊर्जा आहे. आजचा आपला विषय आहे की भीती. भीतीमध्ये किंवा भीती कमी करण्यासाठी आणि भीतीमुक्त आयुष्य जगण्यासाठी या ब्रह्मांडीय ऊर्जेचा कशा प्रकारे उपयोग होतो. तर बघा, आपण जन्माला आलो, आपण सगळेजण, तेव्हा आपल्याला भीती माहिती नव्हती. दोन गोष्टीची नैसर्गिक भीती आपण सोबत आणलेली आहे, ती म्हणजे मोठ्या आवाजाची भीती. त्या मोठ्या आवाजाची भीती आणि पडण्याची भीती, या दोन गोष्टी सोडल्या तर लहान बाळाला कशाचीच भीती वाटत नाही. अनुभव घ्या. पडण्याची भीती आणि फक्त मोठ्या आवाजाची भीती, या दोनच भीती नैसर्गिक भीती आहे. आणि याऐवजी जेवढ्या कुठल्या गोष्टींना आपण घाबरत असू, त्या सगळ्या गोष्टी कशा आहेत माहितीये? मानव निर्मित आहेत. हो, नक्कीच मी सगळ्यांना विचारणार आहे कोणाला कशाची भीती आहे. पण त्या अगोदर आपण बघूया थोडंसं माझ्या अभ्यासानुसार. भीतीचा जर आपण विचार केला तर कुठेतरी पुन्हा तेच येते. शारीरिक, मानसिक, आर्थिक, आध्यात्मिक आणि आता इथे ती बाह्य जगातील. मला कुठं काही होईल का? मी आजारी पडेल का? माझ्यासोबत काही होईल का? माझे नातेवाईक सुरक्षित असतील की नसतील? ते आजारी पडतील का? कोणाला काही होईल का? अजून मला कोणी नजर लावेल का? माझ्या यशाला कोणी नजर लावेल का? मानसिक, हे झालं मानसिक. मानसिकतेमध्ये मी यशस्वी होईल का की नाही होईल? माझे नातेसंबंध चांगले राहतील का? लोक मला चांगलं म्हणतील का? लोक मला वाईट म्हणतील का? लोक माझ्यासाठी काही वाईट कर्म करतील का? मी एखादी गोष्ट केली तर लोक मला मारतील का? लोक मला जे काय 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 अजून
यश नाही मिळालं तर माझं कसं होईल? माझे पैसे कुठे चोरी जातील का? माझे पैसा कोणी घेऊन घेईल का? माझा पैसा सुरक्षित नसेल का? ही भीती. बऱ्याच गोष्टीची भीती आहे. मी कमावलं ते मला मिळेल का की नाही मिळेल? माझे मुलं माझेच राहतील की नाही राहतील? मोठा प्रश्न आहे हा. बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतो. माझ्यासोबत जेव्हा टॅरो रीडिंग करते तेव्हा अनेक जण म्हणतात, "मॅडम हा पुढे तसाच राहील ना?" याचा अर्थ काय? अरे आपलं बाळ आहे. असंच राहणार ना आपल्याला. आपण जसं ठेवणार, आपल्याला जसं हवं आहे तसं आहे ना. अंतर्मनामध्ये खूप भीती असते. आहे ना? अनेक साऱ्या गोष्टी. कधी अपयशाची भीती, तर एवढंच नाही, तर मी अनुभवलेले सेशन असे आहेत, की कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, त्यानंतर होणाऱ्या घडामोडी, त्या गोष्टींची भीती. एवढंच नाही, तर शेजारी आजूबाजूला कोणी प्रेतयात्रा जात असली, की त्या गोष्टीची मोठ्या प्रमाणात भीती. ह्या बाह्य जगातल्या भीती. अनेक अनेक गोष्टींची भीती आहे माणसाला, अनेक आहे. तर अजून तुमच्या मनामध्ये काय आहे ते सांगा मला, की मला या गोष्टीची भीती वाटते किंवा ही सुद्धा भीती वाटू शकते. असं काही असेल तर नक्की सांगा. कारण आपल्याला त्या प्रत्येक भीतीपासून मुक्त व्हायचं आहे. प्रत्येक भीतीपासून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. आपल्याला त्या भीतीच्या परे जायचं आहे. भीतीच्या समोर जायचं आहे आपल्याला. करा, हँड राइज करा आणि सांगा मला कोणाला कशाची भीती आहे? कोण करते पहिले? शर्वरी. हं. अनम्यूट करायचं, बोलायचं आणि पुन्हा बंद करायचं. मॅडम बोला. मला नेहमीच वाईट स्वप्नच पडतात भुताची आणि मी घाबरते. ओके, ओके. स्वप्न. हो, खरं आहे. स्वप्न. हां. बरोबर. स्वप्न. बोला संध्या. अंधाराची भीती. अंधाराची भीती. बरोबर. अजून? म्हणजे अंधारामध्ये जर एखादी रिकामी मोकळी खोली असेल तर मी त्याच्या मध्यभागी नाही उभं राहू शकत. बरं. म्हणजे मला असं वाटतं की मागून कोणीतरी येतंय किंवा पकडेल असं. बरं. बरं, बरं. ओके. म्हणजे कडेला भिंतीला टेकून उभं राहिलं तर ठीक आहे, उभं राहू शकते, पण मध्यस्थानी नाही उभं राहू शकत अंधारामध्ये. मोकळ्या जागी. बरं, बरं, बरं. म्हणजेच कुठेतरी अंधाराची भीती अंतर्मनामध्ये खूप भीती. आहे. बरोबर? हं. ओके. थँक यू संध्या. अजून? पटकन अनम्यूट करा, बोला आणि म्यूट करा. कशाची भीती वाटते? घाबरता का सगळ्यांसमोर सांगायला? येस, ही पण भीती. मी सगळ्यांसमोर सांगितलं तर सगळे मला हसतील की काय? या गोष्टीची भीती. हो ना? कोणाला वाटते सध्या अशी भीती? प्रीतीला वाटते. मी जर सांगितलं ना, तर मला सगळे हसतील. चला सांगा. तेच भीती आहे मॅडम. आपल्या माणसांना कधी होईल का अशी पण भीती वाटते. बरं. माझ्या माणसांना काही होईल का? बरोबर येतील की नाही? कुठं अपघात होईल का? कुठं काही होईल का? या गोष्टीची मोठ्या प्रमाणामध्ये भीती. अजून? बोला, बोला. सगळ्यांनी बोला. असं काही नाही की पुरुष मंडळीला भीती वाटत नाही, असं काही नाहीये हां. सांगा. खूप जास्त लोकांमध्ये बोलण्याची पण भीती वाटते. स्टेज डेअरिंग कमी पडते. लोकांमध्ये स्टेज बोलण्याची डेअरिंग. समोर बोला. बोला, समोर बोला बोलायचं. वैभवी. म्यूट आहात ना. मला कुत्र्यांची भीती वाटते. कुत्र्याची भीती. बघा, हसायचं नाही ना. तुम्हाला अशी भीती वाटते की लोक मला हसतील याची भीती वाटते. मग लोकांनी काय सांगितलं की आपण हसू नये ना. हं. अजून? माझ्या मुलीला पण वाटते ती भीती, कुत्र्यांची भीती. कुत्र्यांची भीती. अजून? हे बघा,
खरं ना तर इथं सगळ्यांना सगळ्यात जास्त भीती काय माहितीये का? या सगळ्यांना आपल्या मनातली भीती सांगायची आहे. पण या प्रत्येकाला माहिती आहे, की लोक काय म्हणतील याची यांना सगळ्यात जास्त भीती वाटते. आहे ना? मी जर का माझ्या मनातली भीती सांगितली, तर लोक मला काय म्हणतील? हाच मोठा पॉइंट आलाय. हर्षालीच्या मनात तोच आहे, मंगलाताईच्या मनामध्ये तोच आहे, विद्याताईच्या मनात तोच आहे. हो, ज्यांचे व्हिडिओ सुरू आहे त्यांचं मन समजते. मी जर भीती सांगितली तर म्हातारपणी माझं कसं होणार या गोष्टीची भीती. इव्हन तुम्हाला सांगते, कुठं अपघात झाला रे झाला, की मनामध्ये भीती. बरोबर? लोक माझ्याशी प्रामाणिक असतील की नसतील याची भीती. अशा अनेक भीती. आपण असा विचार करू शकतो, जसंही आपण भीतीचा सामना करतो ना, तसं आपण आपलं क्षेत्र विस्तारित करतो. लक्षात घ्या, भीतीचा सामना आपल्याला करायचा आहे. असं नाहीये काही या जगामध्ये ही भीती नाहीये. आणि तुम्ही या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यामुळे काय होणार आहे तुम्हाला सांगू. अशा विविध टेक्निक तुम्हाला मिळणार आहेत, की या प्रत्येक भीतीपासून तुम्ही मुक्त होसाल. पहिली तर गोष्ट बघा, पहिले सगळ्यांनी सांगितलं, की मी माझ्या लोकांना काही होणार का? मी यांना गमावणार का? माझ्या आयुष्यातून हे निघून जातील का? अनेक वेळा, जास्त वेळा असं असते माणसाचं, त्याला स्वतःची काळजी कमी वाटत असते. पण माझा जोडीदार, माझे मुलं, माझे आई-वडील यांना काही होईल का? या गोष्टीची जास्त भीती प्रत्येक माणसाच्या मनात असते. असते? येस. माणूस म्हणजेच व्यक्तीच्या मनामध्ये. अनेक वेळा काही पुरुषांचं तर असं असते बिचाऱ्यांचं, खरंच त्यांना बिचारे म्हणू की खरंच खूप प्रेमळ म्हणू मला समजत नाही. पण बघा आता कोणता शब्द आहे तर. ऑफिसला जातात किंवा कामावर जातात आणि त्यांचं लक्ष सगळं घरी असते. घरचे लोक सुरक्षित असतील की नाही या गोष्टीकडे. त्यांच्या मनामध्ये कायम चिंता असते. कारण त्यांच्या आयुष्याची प्रायोरिटी असतात ते. हे मी टॅरो रीडिंग मधून आता अनेक वेळा अनुभव येतात, त्यामुळे तुम्हाला अनेक विषयावर मी सांगू शकते. माझ्या घरचे सुरक्षित असतील की नसतील ह्या गोष्टीसाठी या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीमध्ये आपल्याला खूप मदत होईल. हे बघा, मी सुद्धा जेव्हा माझा ज्ञानेश थोडासा लहान होता, मी रेकीमध्ये यायच्या अगोदर आमची शाळा आहे ना, अगदी घरामधून शाळा दिसते एवढ्या जवळ आहे. 1 किलोमीटर पण अंतर नाहीये. पण ना माझ्या मुलाला घरी यायला 2 मिनिट जरी उशीर झाला ना शाळा सुटल्यानंतर, तरी मला अशी चिंता राहायची, तो बरोबर येईल की नाही एवढ्या रस्त्याने. आणि जशी काय मी रेकीमध्ये आले, रेकी सोबत जुडले, या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडले, मी लगेचच माझा मुलगा सायकलवर जायचा, मी लगेचच माझ्या मुलाला ती इलेक्ट्रिक स्कूटी दिली आणि माझा मुलगा इथून 4 किलोमीटर अंतर दिवसा नव्हे रात्री जायचा खेळायला. माझं इकडे सेशन सुरू असायचं. मला कधीच चिंता नाही वाटायची की त्याला काही होणार का? का माहितीये? तर या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यामुळे त्याला कवच कसं करायचं, त्याला पिरॅमिडमध्ये कसं ठेवायचं हे टेक्निक मला समजली होती. आणि मला तो पूर्ण विश्वास होता की माझा मुलगा सुरक्षित आहे. आणि एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या, तुमचे व्हायब्रेशन तुमच्या मुलांसाठी कसे जात आहेत हे त्यांची सुरक्षा ठरवतात. तुम्ही जो विचार करणार तेच तुमच्या आयुष्यात घडणार. एक सांगा मला, मी पिरॅमिड केलं, माझा मुलगा खरंच सुरक्षितच होता. हा जो विश्वास माझ्या मनात होता, त्या विश्वासाने काय केलं? काय केलं यामागचं सायन्स समजून सांगते तुम्हाला आता. मी माझ्या मुलाला सुरक्षा कवच दिलं, ते झालं अध्यात्म, ती झाली ब्रह्मांडीय ऊर्जा. बरोबर. आता इथे मानसशास्त्राने आणि विज्ञानाने कसं काम केलं ते तुम्हाला सांगते. माझा मुलगा घरून निघून जात असताना मला विश्वास होता की हा सुरक्षित जाणार आहे.
त्यामुळे मी त्याच्यासोबत बोलताना काय शब्द वापरले? ये बेटा, सुरक्षित जा आणि सुरक्षित ये, किंवा तो सुरक्षित येणार आहे हाच थॉट होता. मी त्याला जाताना असं म्हटलं असेल का 10 वेळा, बरोबर चालव गाडी, पडशील बरं, घसरशील बरं, ब्रेक बरोबर मारशील बरं, ह्या अशा नको त्या सूचना दिल्या असत्या काय? दिल्या असतील काय मी? नाही. मी त्याला तेच बोलली असेल जे पॉझिटिव्ह आहे. आणि त्यामुळे तो घरामधून निघताना त्याचा जो माइंडसेट होता तो तेवढाच पॉझिटिव्ह राहतो आणि तो तेवढ्याच पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे त्याचं सुद्धा लक्ष नकारात्मकतेकडे जातं का? नाही. आणि ते नकारात्मकतेकडे न गेल्यामुळे त्याचं लक्ष अनेकदा विचलित होतं का? नाही. माझ्याकडून जाणारे व्हायब्रेशन सुद्धा त्याला कसे जात आहेत? पॉझिटिव्ह जात आहेत आणि त्याच्याकडे सुद्धा तेच पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आहेत. त्यामुळे त्याचा माइंडसेट योग्य राहून तो सुरक्षित राहतो. मी जर इकडनं नकारात्मक ऊर्जा देत राहिली तर त्यालाही त्या मिळतील आणि तो सुद्धा विचलित होणार. हे मला अगोदर समजत नव्हतं. हे मला येथे आल्यानंतर समजलं. अशा प्रकारे मानसशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र सोबत काम करतात. आणि त्याचं लक्ष विचलित नसल्यामुळे, त्याला नकारात्मक ऊर्जा जात नसल्यामुळे आणि त्याचा स्वतःवर विश्वास असल्यामुळे त्याचं मन आणि त्याचे विचार एकाच जागेवर राहिले. आणि ते जसे एकाच जागेवर राहतात तसं आपण प्रवास करताना शांततेने आपलं लक्ष तेथेच राहते वर्तमान काळामध्ये. चुका, अपघात ह्या सगळ्या गोष्टी कशा होतात? क्षणार्धामध्ये होतात. कशा होतात? का होतात? तर आपला विचार अगदी क्षणासाठी भरकटलेला असतो अनेक वेळा. नाही तर आपल्याला समोरून होणाऱ्या गोष्टी थांबवता येतात. बरोबर? अनेकदा थांबवता येतात. पण जर आपलं लक्ष नसेल तर? बरोबर आहे ना? फक्त एवढीच विषय नाहीये, हा रस्त्यावरचाच विषय नाहीये, तर अनेक साऱ्या गोष्टींसाठी आपण आपल्या मुलांप्रती, आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांप्रती, तुमच्या कुटुंबाप्रती तुम्ही काय विचार करता? ते बरोबर असतील का? त्यांना काही झालं असेल का? रस्त्याने येताना काही टेन्शन घेतलं असेल का? बीपी कमी झाली असेल का? चक्कर आले असेल का? पडले असतील का? हे जे नकारात्मक विचार आपण करतो आणि याच आपल्या मनामध्ये तीच भीती असते आणि त्याच भीतीचं रूपांतर कशात झालेलं असते? एक भीती आणि भीतीनंतर कुठे जाते ती भीती? चिंतेमध्ये रूपांतरित होते. भीतीचं रूपांतर चिंतेमध्ये होते आणि चिंता आणि भीती हे एकमेकींच्या मस्त मैत्रिणी आहेत. कधी कधी एखाद्या गोष्टीची चिंता असते फक्त आणि तिचं रूपांतर कालांतरानं भीतीमध्ये होते. ओके. कधी कधी एखादी गोष्टीची भीती अगोदर होते आणि नंतर त्याच गोष्टीची चिंता लागायला लागते. दोन्ही गोष्टी एकमेकींच्या छान मैत्रिणी आहे आणि ह्या दोन्ही मैत्रिणी काही चांगल्या मैत्रिणी नाही आहेत. बरोबर? आणि मग अशा प्रकारे येथे काय आलं? तर येथे माइंडसेट चेंज झाला. कोणाचा? रेकी कोण शिकलं होतं? मी शिकल्यामुळे मला समजलं की एक तर याला आध्यात्मिक प्रकारे पिरॅमिड कसं ठेवायचं, सुरक्षा कशी द्यायची हे मला समजलं आणि मला पूर्ण विश्वास असल्यामुळे मला पूर्ण विश्वास होता की तो सुरक्षित आहे आणि ते व्हायब्रेशन मी त्याला दिले आणि त्यामुळे तो सुद्धा तेवढाच पॉझिटिव्ह झाला. अशा प्रकारे सगळ्या गोष्टी काम करत असतात. सेम असंच आता हे छोटंसं सांगितलं तुम्हाला. असंच आता जे तुम्ही सांगता अंधाराची भीती आहे, अंधाराची भीती आहे, तर ह्या गोष्टी कुठे आहेत? प्रत्येक गोष्टीला एकच टेक्निक वापरल्या जाईल असं नाही. एवढं लक्षात घ्या. आता इथे फक्त पिरॅमिड करून चालणार नाही. जसं आपण रेकी थर्ड मध्ये जाऊ तर तेथे काय करावं लागेल? अंधाराची जर भीती आहे तर ते काय आहे झालेली? ती सायकॉलॉजी झाली आहे. अंधार पडला म्हणजे मागून मला कोणीतरी स्पर्श करू शकतो बाबा. बरोबर? मी रिकाम्या खोलीमध्ये भिंतीजवळ राहू शकते पण मध्ये राहू शकत नाही. याचा अर्थ काय? तर मला कुठेतरी त्या अंधाराची, त्या गोष्टीची मला कुठेतरी भीती वाटत आहे.
मग आता मला काय करावं लागेल? मला म्हणजे एका हीलरला काय करावं लागेल? तर स्वतःची सायकिक सर्जरी करावी लागेल. म्हणजेच काय? तर त्या भावना अंतर्मनामध्ये कोठे दडलेल्या आहेत, त्या या ब्रह्मांडीय ऊर्जेद्वारे पाहून किंवा ते स्कॅन करून किंवा जे काही आपल्या टेक्निक आहेत, त्या टेक्निकद्वारे आपल्याला काय करावं लागेल? तर पहिले आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये असते क्लीनिंग. ह्या सगळ्या नकारात्मक ऊर्जा स्वतःमधून काढून टाकाव्या लागतील आणि त्या निघतील हळू या एनर्जी सोबत जोडल्यामुळे. आणि त्याऐवजी जी जागा रिकामी झाली आहे, बरोबर आहे? समजा आता या ग्लासमध्ये पाणी आहे. या ग्लासमधलं पाणी मी काढलं, तर ती जागा कोण घेणार? हवा घेणार. बरोबर? म्हणजे जागा रिकामी राहते का? नाही. मग जर तेथून नकारात्मक ऊर्जा काढल्या, तर त्या जागेवर पुन्हा सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्हिटी क्रिएट करावी लागेल आणि त्या स्थिर कराव्या लागतील. आपोआप आपण भीतीमधून मुक्त होणार. अंधाराची भीती परत वाटणार नाही. पुढे जाऊन माझं नातं टिकेल की नाही टिकेल? आमचं दोघांचं छान राहील की नाही राहील? लोकं मला चांगलं राहतील की नाही माझ्यासोबत? ह्यासारख्या सुद्धा अनेक एनर्जीज आपण या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या माध्यमातून आपला स्वतःच्या मध्ये बदल घडवून आणून दुरुस्त करू शकतो. आपले नातेसंबंध सुद्धा अशाच प्रकारे दुरुस्त होतात. आणि हो, मला काही होईल का? खरं सांगा, हार्ट एकदम छान टनाटन काम करते आहे, धुडुक-धुडुक धडकते आहे आणि आपण विचार करतो मला हार्ट अटॅक येईल का? काही झालं की मला हे होईल का? इव्हन तुम्हाला एक गंमत सांगते. शेजारच्या बाईला जर सांगितलं की नाही दूरच्या, की "बाई गं माझं डोकं दुखते आणि आहे ना झालं. अर्ध्या तासात जर का तुमचं दुखायला नाही लागलं तर मला म्हणा." तीच चिंता. अनेक जणांच्या बाबतीत असं होते. कोरोना झाला होता तेव्हा एखाद्याला खोकला आला आणि जो किती दुरून जरी गेला ना आपल्या आणि तो माझ्याजवळ खोकलला असं जरी समजलं, तरीही आपल्याला ते व्हायचं. का? तर ते इथं होतं. अनेकांच्या इथं होतं. ते आजारीच नसायचे, पण त्यांना वाटायचं की मला आजार आहे. शेजारच्या कॉलनीमध्ये जरी पेशंट निघाला, तरी घरामध्ये असं वाटायचं, "अरे, आपले घसे खवखवून राहिले का? आपल्याला काही होऊन राहिलं का?" जिथे दूर-दूर संबंध नव्हता, ती मानसिकता होती. अशाच अनेक मानसिकता आहेत, अनेक आजार आहेत आणि विशेष ह्या गोष्टीचा परिणाम विशेष महिलांवर होतो. आजच्या जगातली एक गंमत सांगते तुम्हाला. पीसीओडीचा त्रास. बोला एकमेकींसोबत या विषयावर जेवढं बोलसाल तेवढं. तुम्ही जेवढे बोलत जासाल ना, तेवढा तो त्रास तुम्हाला वाढल्याचं स्वतःलाच समजेल. का माहिती आहे? तुमचा माइंड तशा प्रकारे काम करतो. हे शरीर आहे आपलं. आपलं हे हाडामासाचं शरीर आहे आणि या शरीरामध्ये अनेक अवयव आहेत आणि अंतर्गत सुद्धा अनेक अवयव आहेत, असं आपण म्हणू. बरोबर? आपले इंद्रिय आहेत आणि या प्रत्येक इंद्रियावर आपल्या या मनाचा, आपल्या विचारांचा ताबा आहे. तुम्ही जसा विचार करणार ना, तसंच होणार. तुम्ही कितीही आजारी असू देत, तुम्ही जर स्वतःला सांगितलं ना, की मी दुरुस्त होत आहे आणि त्या प्रकारे तुम्ही थोडे जरी प्रयत्न केले ना, विचार जास्त चांगला आणि प्रयत्न थोडे. बघा तुम्ही पटकन पुढे निघता. पण जर काय तुम्ही खूप साऱ्या औषधी घेत आहेत, सगळं काही करत आहेत आणि विचार करत आहे, हे डॉक्टर साहेब मला बरोबर औषध देतात की नाही? देत गड्या. यांची ट्रीटमेंट बरोबर असेल की नाही असेल? तर खरं सांगू, डॉक्टर किती पण परफेक्ट असू देत, तुम्ही जर मनाने, विचारांनी त्या गोष्टीला पॉझिटिव्ह एनर्जी दिली नाही, तर तुम्ही लवकर दुरुस्त होणार नाही. असे अनेक लोक आहेत, की पहिलाच डॉक्टरजवळ दुरुस्त होणार असतात, पण ते 4-5 डॉक्टर बदलतात आणि मग शेवटी दुरुस्त होतात. असे अनेक आहेत. काय आहे माहितीये? ती मानसिकता आहे. मला इथं फरक पडत नाही, तिथं फरक पडत नाही. शेवटी विज्ञानशास्त्र एकच आहे. सगळ्या डॉक्टर लोकांचा अनुभव त्यांचा एकच आहे. त्यांचं शिक्षण एकच आहे. पण तरीही का? तर अनेक वेळा आजार हा शारीरिक कमी असतो आणि मानसिक जास्त असतो. आणि मानसिक आजारावर इलाज आहे फक्त आणि फक्त ध्यान करणे, मेडिटेशन करणे एवढाच आहे. आणि म्हणून आम्ही ठामपणे सांगतो, की गेल्या 3 वर्षामध्ये साधी निसी प्लस गोळी घेण्याची गरज पडली नाही. तुमच्याकडे निसी प्लस वापरतात की नाही मला माहिती नाही. नाही पडली.
तब्येतीच्या कुरबुरीसाठी. ऍसिडिटीची नाही घ्यावं लागली, कधी बीपीची नाही घ्यावं लागली. का? का? तर आमच्या विद्यार्थिनी सांगतात तसंच, की संजीवनी आहे ही. मेडिटेशन ही संजीवनी आहे. स्वतःचं शरीर दुरुस्त करण्याची क्षमता या स्वतःच्याच ऊर्जेने करता येतं. पण जर मेडिटेशन थांबवलं तर मग नाही सांगता येणार. बरोबर ना? तर अशा प्रकारे ही झाली भीती, ती झाली भीती, ती झाली भीती. अजून अनेक लोकांना भीती आहे. सांगू? आजच्या जगामध्ये अनेक लोक, आता मी खूप सारे कार्ड काढते, तेव्हा लोकांना काय भीती आहे माहितीये का? मॅडम, मला कोणी मॅजिक केली आहे का? हा फार विषय येतो. बरोबर? करणी. येस. हा. कायम विषय असतात हे. मॅजिक आहे का? मला कोणी अमुक केलाय का? मला कोणी टमुक केलाय का? आम्हाला कोणी केलाय का? एक खरं सांगू तुम्हाला, खरंच आहे, जर काय तुमचं आभामंडळ स्ट्रॉंग असेल, तर बाहेरून येणारी कोणतीही नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर कोणताच नकारात्मक प्रभाव करूच शकत नाही. फक्त आणि फक्त तुमचं आभामंडळ, तुमचा ऑरा तुम्हाला स्ट्रॉंग करायचं आहे. मग तुम्हाला कधीच भीती वाटणार नाही, मला कोणाची नजर लागते का? मला कोणी काही जादूटोणा केला आहे का? नाही. जे काय असेल तुम्ही तुमच्या भाषेमध्ये सगळेजण जे म्हणतात ते, त्या विषयावर मला बोलायचं नाही. पण एवढं मात्र नक्की सांगेल, जेव्हा तुम्ही या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडसाल आणि तेव्हा तुमचं हे आभामंडळ असं स्ट्रॉंग होणार आणि हे स्ट्रॉंग झालं की तुम्हालाच स्वतःच कायम सुरक्षितता मिळणार. या भीतीपासून तुम्ही सहजतेने या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्याने बाहेर निघसाल. म्हणून मी म्हटलं होतं की भीती हे अजून कुठल्या प्रकारची भीती आहे? कोणाला उंचावरून पडण्याची भीती आहे, कुणाला उंचावर जाण्याची भीती आहे, कुणाला भीती आहे लोक काय म्हणतील, आणि अनेक जणांना भीती आहे मी असं वागलं तर याचे परिणाम काय होतील, मी तसं वागलं तर त्याचे परिणाम काय होतील, मी पहिले जेवण केलं तर काय होईल. अनेक आज रोजी महिलांच्या मनामध्ये खूप विचार आहे. आज घरी आल्यानंतर यांचा मूड कसा असेल, माझी भाजी कशी होणार, भाजी चांगली नाही झाली तर काय होईल. बरोबर, हे पण टेन्शन आहे, ही पण भीती आहे. भाजी स्वादिष्ट जर नाही झाली तर घरातले लोक कसे रिएक्ट करतील. या सगळ्या भीतींपासून मुक्तता या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यामुळे तुमची होणार आहे. आणि ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहे ना, लोक काय म्हणतील, भीती काय वाटे, भाजी कशी होणार, ह्या छोट्या गोष्टी, माझ्या घरातले सुरक्षित असतील का, अरे ह्या सगळ्या गोष्टींचं ला पॉझिटिव्ह करण्याची आणि त्या गोष्टी तुम्हाला हव्या तशा घडवून आणण्याची क्षमता तुमच्यामध्येच आहे. आणि ही क्षमता या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यामुळे तुमच्यामध्ये येणार आणि तुम्हाला त्या क्षमतेची जाणीव होणार, ती तुमच्यामध्येच होती. येणार याचा अर्थ काय, तर तुम्हाला जाणीव होणार की अरे हे तर सगळं माझ्याच जवळ होतं. हे ब्रह्मांड तुम्हाला त्याची जाणीव देईल की अरे मंजुश्री, भाजी खराब झाली म्हणून काय झालं, सगळेजण आवडीनं खाणारच, हा विचार तर टाक. जेवणाला जेव्हा तुम्ही एनर्जी देता, चांगली पॉझिटिव्ह एनर्जी देता, चांगले शब्द क्रिएट करता, तेव्हा त्या जेवणाची बदललेली चव सुद्धा अनेकांनी पाहिली आहे. जेवणाची चव सुद्धा बदलली, हे सुद्धा अनेकांनी अनुभवलं आहे. मग हे कशाने होते? काहीच नसते, तर तुम्ही तेथे व्हायब्रेशन चांगले क्रिएट करता. चांगले व्हायब्रेशन क्रिएट केल्यामुळे सगळ्या गोष्टी छान होतात. साधी गोष्ट आहे, दुसरं काहीच नाहीये. सायन्स आहे यामागे. तुम्ही त्यामागे जर का एखाद्या गोष्टीबद्दल वाईट बोलता, तर ते आणखी वाईट होतं.
त्यामध्ये चिंता व्यक्त केली तर वाईट होतं आणि तुम्ही चांगले व्हायब्रेशन केले म्हणून चांगलं 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 अजून चांगलं होत राहतं. आणि खरं सांगू का, एक लेवल अशी येते की आता मी माझ्या ग्रँड मास्टर्स पर्यंत तुम्हाला अनुभव सांगते. खरंच आजचा जो भाग आहे भीतीचा हा समजण्यासाठी खरंच किचकट आहे. कारण ना प्रत्येक आयामावरची आरोग्याबद्दलची भीती ही वेगळ्या प्रकारे घालवावी लागते. मानसिक जी भीती आहे ती वेगळ्या प्रकारे घालवावी लागते. आर्थिक जी आहे ती वेगळ्या प्रकारे घालवावी लागते. आणि जेव्हा यशाची आणि लोकांची भीती वाटते ती वेगळ्या प्रकारे असते. तर त्या वेगवेगळ्या टेक्निक असतात. त्या टेक्निकनुसार आपण पुढे जाणार आहे आणि आपण स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणणार आहे. पण त्याही पेक्षा आज जेव्हा मी सेशनला सुरुवात केली तेव्हा झालं असं की अनेक जणांना असं वाटलं होतं भीती, की मी जर माझ्या मनातील भीती दुसऱ्याला किंवा येथे सांगितली तर मला हे सर्व हसतील किंवा लोक मला काय म्हणतील. बरोबर, लोकांची भीती वाटली. असं झालं, लोकांची मोठ्या प्रमाणामध्ये भीती अनेक जणांना वाटली. त्यांच्या मनामध्ये असं आलं की बाबा आपल्याला जर आपण 2 शब्द इथं सांगितले तर हे मला हसतील किंवा हे सगळं जाहीर होईल. कसं करायचं? म्हणून अनेक जण स्वतःला व्यक्त करू शकले नाही. एक लक्षात घ्या, जसंही तुम्ही या भीतीचा सामना करता तसं तसं तुम्हाला तुमच्या स्वतःची एनर्जी वाढवण्यासाठी मदत मिळते. लक्षात घ्या. लक्षात घ्या, तुम्हाला त्या गोष्टीची मदत मिळते. आणि तुम्हाला स्वतःला भीतीतून मुक्त करायचं आहे. काय तुम्हाला कधी भीतीसारखे पत्र वगैरे आले आहेत का? काय तुम्ही आतून असं काही केलेलं आहे का की कुठंतरी बाबा मला इतरांसमोर जर तो विषय निघाला तर काही वाईट होईल, असं काही झालं आहे का? काय एखादा असा अनुभव आहे की तो खूप घाबरवणारा होता? जसं की एखादी दुर्घटना, एखादा मृत्यू, असं काही? एखादं ऑपरेशन, एखादी आग, पूर असं काही होतं का? काय तुम्ही कायद्याच्या विरुद्ध काही केलं आहे? स्वतःला अनेक प्रश्न विचारायचे आहेत आपल्याला. अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारायचे आहेत. काय तुमच्याशी कोणी तिरस्कार करतो कोणी? काय तुम्हाला नेहमी असं वाटते, की बाबा मी एखाद्या व्यक्तीला हरवेल की काय? म्हणजे माझ्या आयुष्यातून कोणी निघून जाईल काय? असं काही आहे का? काय तुम्हाला असं वाटते, की मी त्यांच्यासाठी फार महत्त्वाची राहील की नाही राहील? मी तिच्यासाठी फार महत्त्वाचा राहील की नाही राहील? अनेक जणांना खूप भीती असते, माझ्या लाईफमध्ये कोणी थर्ड पर्सन आहे का? येईल का? आहे का? येईल का? आजची असुरक्षित महिला, असुरक्षित पुरुष या प्रकारे खूप विचार करतात. जे काही मी शब्द बोलते ना, हे सगळ्या अनुभवातून बोलत असते. तुम्ही खूप भावूक आहे, या गोष्टीचा कोणी फायदा घेईल असं काही वाटते का? असे अनेक सारे प्रश्न. बरोबर? ह्या सगळ्या प्रश्नांमधून आपल्याला समजेल, की मला खरोखर कशाची भीती आहे. तुम्हाला कोणाचा बदला घ्यावासा वाटतो का? तुम्ही स्वतः एखादी चूक केली मोठी असं काही वाटते का? बघा कसे हो आले तिकडनं. असं काही वाटते का? आणि सेम आपल्याला आपल्या भीती वाटणाऱ्या काही गोष्टी मोजायच्या आहेत आणि आता आपल्याला आपल्या भीतीमधून मुक्त व्हायचं आहे. आपल्याला प्रत्येकाला आपल्या भीतीमधून मुक्त व्हायचं आहे आणि या मुक्त होण्यासाठी मी तुमच्यासाठी एक आज पहिल्या लेव्हलचं एक छोटंसं मेडिटेशन घेणार आहे. लाईव्ह. करायचंय स्वतःला मुक्त या भीतीपासून? ओके. मी आता किती सारे विषय सांगितले तुम्हाला, त्यापैकी तुम्ही कुठलाही एक विषय घेऊ शकता. बरोबर? तुम्ही कुठलाही एक विषय घेऊ शकता आणि आज आपण त्या भीतीमधून बाहेर निघणार आहोत. करायचंय सगळ्यांना? तयार आहात? त्या अगोदर तुम्ही सगळेजण एवढे सीरियस झाले आहात ना, एवढे सीरियस होऊ नका. जेव्हा केव्हा आपण रेकीच्या सेशनला असतो ना, तेव्हा एक लक्षात घ्या, आपण आहे ना आपल्या चिंतांमधून मुक्त होण्यासाठी आलेलो आहोत.
बरोबर. नक्कीच भीती हा जो विषय होता आणि मी जे सगळे विषय छेडले ना, ते प्रत्येक जण त्या भावनांमध्ये गेलं. मला समजलं. पण एक लक्षात घ्या, आपण त्या भावनांमध्ये जाण्यासाठी नाही, तर त्या भावनांमधून बाहेर येण्यासाठी ह्या विषयावर गेलो आहे. बरोबर? त्या भीतीमधून पूर्णपणे मुक्त व्हायचं आपल्याला. मग ती कुठलीही भीती असू दे. स्वतःला मुक्त करायचं आहे. स्वतःला एवढं मुक्त करायचं आहे, की या जन्मामध्ये मला मिळालेला प्रत्येक श्वास आणि श्वास मी आनंदाने जगणार आहे. मी आत्ताचा क्षण खूप छान प्रकारे जगू शकणार आहे. वर्तमान मी छान जगणार आहे. या करू. करायचं आपण? आहात तयार? चला तर मग आपले व्हिडिओ सुरू करा आणि मस्त शांत बसा. मेडिटेशनची रेकॉर्डिंग नाही होणार, त्यामुळे मी थांबवते आहे. शांतपणे डोळे बंद करून बसा. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. आणि हात डोळ्यांवर ठेवा. तुम्हाला वाटेल तेव्हा डोळे उघडू शकता. चांगलं वाटलं ते भीती दूर झाल्यासारखं वाटलं. काय म्हटलं स्वाती? चांगलं वाटलं मेडिटेशन. हम्म. मनाला शांत वाटलं असं काहीतरी चांगलं वाटलं. भीती दूर झाल्यासारखं. ओके. ठीक आहे. छान वाटलं. चांगलं वाटलं थोडंसं. एकदम शांतता वाटली एकदम. जोरात जोरात सांगा, आवाज नाही येत आहे. खूप छान वाटलं. एकदम छान, एकदम रिलॅक्स असं एकदम कुठेतरी जाऊन बसलेलं आहे आणि तिथं आपल्याला एकदम शांतता लागली असं वाटतं. ओके. भीतीच्या बाहेर पूर्ण निघतो. डोक्यातली मनातली सगळी भीती निघून गेली. थँक्यू. वैभवी. रिलॅक्स झाली एकदम. खरंच मनातली भीती दूर झाली. ओके. थँक्यू. एकदम रिलॅक्स वाटलं. एवढं रिलॅक्स वाटलं की नंतर झोपच आली. असं झालं ते. पण शांत वाटलं. छान. हम्म. थँक्यू. अश्विनी. मी तर आज पूर्ण सेशन चालतच ऐकलेलं आहे आणि आता ना म्हणजे मला पण बोलायचं होतं की मला ना खूप काही गोष्टींची भीती वाटते की आता तुम्ही जसं बोललात की बाबा कोणी मी जे सांगेन आणि त्याच्यावर कोण रिॲक्ट कसं करतं ती पण मला एक खरंच मोठी भीती आहे. पण आता खूप शांत वाटतंय आणि असं वाटतं की हे सगळं नाहीच आहे. म्हणजे भीती ही वाटायलाच नको. की कुठल्या गोष्टीची भीती वाटायची की आपण जर स्वतः कॉन्फिडंट असेल तर भीती अशी आपल्याला वाटणारच. आपण जर स्वतःवर जास्त विश्वास ठेवला तर किंवा आपण आहे म्हणजे सगळ्या गोष्टीचा आपण सामना करू शकतो. तर भीती अशी वाटणारच नाही. खूप छान. थँक्यू अश्विनी. थँक्यू मॅडम. तुम्ही खूप छान गायडन्स करताय आणि रिअली मी खूप म्हणजे आज ना संडे आणि पूर्ण दिवस कुठे गेला तेच समजलं नाही. पण मी खरंच कॉर्ड लावून मी तुमचं सेशन पूर्ण ऐकलंय आणि ऐकते पण. खूप छान वाटलं तुमचं सेशन ऐकून. ती भीती होती, खूप काही प्रकारची भीती होती. मी नाही सांगू शकत तुम्हाला. पण असं वाटतंय की नाही आता ते सगळं म्हणजे एक भीती हे नावच नाही राहिलंय मला. एक वेळ परत बोला कारण तुम्ही आवाज कट झाला होता. शेवटचं वाक्य. भीती
भीती हा शब्दाचं नावच म्हणत नाहीये. एवढं रिलॅक्स आणि एवढं छान वाटतं. जे तुम्ही सांगितलं मी खूप म्हणजे माझ्या माइंड मध्ये खूप विचार आले की बाबा हे असं असेल ते तसं असेल, पण भीती आता हा शब्द आता तरी इथून पुढे माझ्या आयुष्यात किंवा माझ्या मनात नाहीये. एवढं मला छान वाटलं. म्हणजे असं वाटतच नाहीये की म्हणजे हर एक मॅडमनी किंवा ताईंनी खूप काही सांगितलं. ह्याची भीती वाटते, त्याची भीती वाटते. मला तर खूप काही गोष्टींची भीती वाटते. हर एक गोष्ट छोट्या-छोट्या असं वाटतं की मी दचकते. असं एकाग्र चित्तेने जर समजा कुठली वस्तू मी त्याच्यामध्ये रमली असेल, त्यांनी पटकन मला आवाज दिला तर मी घाबरते. भीती वाटते मला. अरे, म्हणजे आपण काय चुकीचं करतो का? किंवा आपण जे करतो ते समोरच्याला आवडत नाही का? पण आता असं वाटतंय की नाही, जे मी करते ते मी माझ्या मनाने करते, माझ्या स्वतःसाठी करते. आणि मला कोणाला घाबरायची गरज नाहीये. मला भीती नाहीये. कोणाचीच नाहीये. मी जे करते माझ्यासाठी करते, माझ्या फॅमिलीसाठी करते, चांगलं करते असं. छान. त्याच्यामुळे भीती हे नाव नाहीये आता माझ्या लिस्टमध्ये किंवा माझ्या लाईफमध्ये आणि माझ्यामध्ये सुद्धा. थँक्यू अश्विनी. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. ओके. थँक्यू मॅडम. अजून कोणाला शेअरिंग करायची आहे पटकन? हा, मला छान मेडिटेशन करताना छान झोप लागत होती. शांत वाटलं. रिलॅक्स झाले एकदम. ओके. थँक्यू. हर्षाली? मॅडम मला पण झोप लागली होती. शांत वाटलं मला पण खूप. एवढ्या टाईट बसून झोपले यार तुम्ही सगळेचे सगळे. ताठ बसलेले होते सगळे. हो मॅडम, मला म्हणजे एकदा माझी मान पण खाली पडली होती. मी म्हटलं एवढी झोप कशी लागली मला. ध्यान लागलं ते आणि ध्यान. झोप नाही लागली. हो म्हणजे मला तुम्ही ट्रान्स मध्ये मॅडम गेले. मला झोप लागली. मला तेच सांगायचं होतं की मी अशी व्हिज्युअलायझेशन करत होते आणि झोप म्हणजे अशी ती तंद्रीतली मेडिटेशनची जी झोप असते ना तशा प्रकारची. हं. झोप नाही लागली तुम्हाला. तुम्ही ट्रान्स मध्ये गेलात. त्या ती नीरव शांतता, ती शांतता मनाला हवी हवीशी होती आणि असं एनर्जीचा सोर्स सुरू होता. असं झालं ते. झोपत नसतो माणूस. असं बसता बसता झोपता नाही येत कोणाला. हं? छान. आणि मला सापाची जास्त भीती वाटते. हा. बाकी कशाची नाही, पण साप खूप म्हणजे सगळ्यात मोठी भीती माझ्यासाठी. बर. काय हरकत नाही. ती पण निघून जाईल. काळजी करू नका. बोला हर्षा. नमस्ते. नमस्ते. झोप लागलेली मॅडम. मलाही सापाची भीती वाटत होती. ऍक्च्युअली माझ्या घरात निघालेला म्हणून मला भीती वाटत होती जरा. बर. ओके. उज्ज्वला. छान वाटलं. शांत वाटलं. अजून असं खूप भीती होती. थोडीशी कमी झाली आता. ओके. अच्छा, बोला सचिन. ऍक्च्युली फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच मॅडम. तुम्ही एवढं गाईड्स केला आणि खूप बरं वाटलं मनाला. शांत एकदम मन झालं. भीती जी नावाची जे मनामध्ये जे भीती जी निर्माण होती ती थोडीशी जरा कमी झाली मनामधून. खूप छान वाटलं. थँक्यू. थँक्यू सचिन. अजून कोणाला काही सांगायचं आहे? कोणाला काही बोलायचं आहे स्वेच्छेने? खूप छान वाटलं. आणि आपल्या आतल्या तेजाने भीती गायब झाली. सर्व प्रकारच्या तेजाने उजळून जातो आपण आणि भीती नाहीशी. येस. थँक्यू. बोला संध्या, काय म्हणता? मॅडम मी असं फक्त एक विचारायचं होतं की मी बरेचशे व्हिडिओमध्ये असं ऐकलंय की भीतीचा संबंध कधी बऱ्याच वेळेला पास्ट लाईफशी असतो. असं हे बरोबर आहे म्हणजे आहे का तसं काही? कारण की असं आता आपण मी जर माझ्या बाबतीत म्हटलं तर मला अशी बाकी बायकांना ज्या ज्या गोष्टींची भीती वाटते, पाल, झुरळ, साप वगैरे तशा गोष्टी ना मला अजिबात भीती वाटत नाही. मी ते हाताने सुद्धा उचलते कधी कधी. पाल, झुरळ ते अजिबात घाबरत नाही मी. पण आता कधी असं म्हणजे
काही काही व्हिडिओ मध्ये ऐकलंय की कधी कधी भीतीचा संबंध पास्ट लाईफच्या काही घटना असतात जीवनात घडलेल्या त्याच्याशी असतो. तर ते तर बरोबर आहे का? अनेक अनेक हे बघा, प्रत्येक भीतीचा नाही तर काही भीतींचा, ओके, काही गोष्टींचा. प्रत्येक गोष्ट अगदी पास्ट लाईफचीच असेल असं नाही, तर काही गोष्टी असू शकतात, नक्कीच असू शकतात. कारण आपण जेव्हा नवीन जन्म घेतो तेव्हा आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जुन्या आठवणी असतात, तर असू शकते. पण 100% प्रत्येक अनुभव हा पास्ट लाईफचाच आहे असंही नसू शकते. बरोबर आहे. तो पास्ट लाईफचा आहे किंवा नाही हे आपल्याला समजून घ्यावं लागतं आणि ती इंट्युशन आणि ती एनर्जी सोबत जुडल्यानंतर आपल्याला समजत असतं. दक्षिणेकडे डोकं करून झोपलं तर बऱ्याच वेळा चुंबकीय याच्यामुळे सुद्धा आपल्याला वाईट स्वप्न पडू शकतात. येस, गुरुत्वाकर्षण हा म्हणजे शक्तीमुळे. भीती. हा चला, तर आपण सगळ्यांनी आजच्या सेशनला अगदी भरभरून प्रतिसाद दिला आणि शेवटपर्यंत आपण थांबलात. नक्कीच या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. मी सेशन बद्दलची सर्व माहिती ग्रुपला टाकते आहे. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू, 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 थँक्यू ऑल ऑफ यू.